तपोवनातील झाडं तोडणं साधू संतांना मान्य आहे का? अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। मी साधू संतांचा अपमान केला नाही असंही सयाजी शिंदे म्हणाले। कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही, पण जातीभेद मानत नाही। तर मग अशा साधू संतांचा आपण कसा अपमान करू ना? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार? नाही का? हा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्या खाली तपश्चर्या करायला लागले। आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे का नाही? त्यामुळे त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला। झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे। त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत। ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत? तर ती माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंचीची झाडं लावणार, 15 फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना, मग ती झाडं जगणार नाहीत, हा विनाकारण खर्च जाणार। तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये। आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता? सगळ्याच मॅपिंग केले का सगळ्या झाडांचं? कुठली झाडं किती किती झाडं जाणार 1800? तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना। त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही। मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता कामा नयेत आणि कुंभमेळे झाले पाहिजे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद चांगलाच पेटला। या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांसह मराठी कलाकारही विरोध करू लागलेत। दरम्यान वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मंत्री नितेश राणेंनी निशाणा साधलाय। पर्यावरणवादी कधीच ईद वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। तर नितेश राणेंनी नेमकं काय एक्स पोस्ट केली आहे आपण पाहूयात। तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय। तेव्हा गप्प का? सर्व धर्म समभाव असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात अंजली दमानिया पुढे सरसावल्या आहेत। साधूग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा डाव असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। दरम्यान मंत्री गिरीश महाजन जमीन बळकावण्याचं षडयंत्र रचतायत असा दावाही दमानिया यांनी केलाय। त्याच्या घटकेला असं कळतंय की साधूग्राम या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे, जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत। म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये। आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत, तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही। आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे।